राज्यभरात पावसाने हजेरी लावली असली तरी मराठवाड्यात काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळतं। मराठवाड्यात पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्याने पिके दुपारच्या वेळी माना टाकू लागल्यात, तर काही ठिकाणी पिके वाळून देखील जात आहेत। त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। मराठवाड्यात काय स्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। मुंबई कोकणात जोरदार पाऊस बरसतोय, मात्र त्याच पावसानं मराठवाड्यात दडी मारलेली आहे। त्यामुळे पिकं आता वाळून जात आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे। गेल्या 2-3-4 आठवड्यापासून पाऊसच नाही आणि पाऊस नसल्यामुळे ही माती राखेसारखी झालेली आहे। ओल नसल्यामुळे मग शेतकऱ्यांना पाणी कुठून आणायचं असा प्रश्न पडलेला आहे आणि या शेतामध्ये या मातीमध्ये ओल नसल्यामुळे पिकं मात्र वर येऊ शकत नाहीत। काही ठिकाणी पिकं आहे त्या अवस्थेमध्ये आहेत। जर या पिकाला पुरेसा पाऊस असता तर आतापर्यंत किमान ही अशी 3 फुटापर्यंत कपाशी आली असती, पण पाऊस नसल्यामुळे ती तिथंच खुंटलेली आहे। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, जालना या 2 जिल्ह्यामध्ये कापूस, बाजरी, मका या पिकाची लागवड केली जाते। त्या पिकाला पाणी वेळेवर आवश्यक असतं, पण ते पाऊस अभावी मिळाले नाही। दुसरीकडे ढगात आपण जर बघितलं तर हीच स्थिती गेले 3-4 आठवड्यापासून आहे। पाऊस येईल असं वाटतं, कारण सगळीकडे ढग आहेत, ऊन लागतं आणि पाऊस मात्र येत नाही आणि ती शेतकऱ्यांची निराशा करून सोडतं। मोहम्मद इरफानसह माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।